ज्या घराला स्वातीने रक्ताचं पाणी करून सावरलं, ज्या सासूला आई मानून प्रत्येक वेळी आधार दिला, त्याच घराच्या उंबरट्यावर उभी राहून आज तिला एक असं वाक्य ऐकायला मिळालं ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वातीचं लग्न झालं आणि ती एका स्वप्नासह या नवीन घरात आली. मनात एकच विश्वास होता, हे घर आता माझं आहे आणि ही माणसं माझी आहेत. पहिल्या दिवसापासून तिने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तिचा मी हळूहळू आपण मध्ये बदलत गेलो. सासऱ्यांची औषधं, घरातल्या प्रत्येकाची काळजी, नंदेच्या मुलाचा अभ्यास, घरात कुणी आजारी पडलं की रात्रभर जागणं. स्वाती स्वतःला विसरून या घरासाठी जगत होती. पण एक दिवस माहेरून फोन आला. आईची तब्येत गंभीर होती. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती सासूबाईंना म्हणाली, मी 2 दिवस जाऊन येऊ का? सासूबाईंनी थंडपणे उत्तर दिलं, आता घर सोडून जाण्याची वेळ नाही. आधी इथल्या जबाबदाऱ्या पूर्ण कर. त्या दिवशी स्वातीने पहिल्यांदा स्वतःच्या मनाला थांबवलं. काही दिवसांनी ती माहेरी जाऊन आली. पण परत आल्यावर तिला ऐकावं लागलं, माहेरचा जास्त ओढ आहे तुला. आमचं घर दुसऱ्या क्रमांकावर आहे का? स्वाती हसली पण आतून तुटत गेली. वेळ गेला. तिने सगळं दिलं, स्वतःच्या आवडी, स्वप्न, वेळ. कारण तिला अजूनही वाटत होतं, कधीतरी मला आपली मानतील. आणि मग तो दिवस आला. घरात एक मोठा निर्णय घ्यायचा होता. सगळे बसले होते. स्वातीही तिथेच उभी होती. मनात एक छोटीशी आशा. ती हळूच म्हणाली, मी काही सांगू का? पण स्वाती, हे आमचं घर आहे, तू मध्ये पडू नकोस. त्या एका वाक्याने तिच्या मनातलं सगळं तुटलं. मी या घरात आहे पण या घराची नाही. त्या रात्री स्वाती शांत होती. रडली नाही, कारण तिला सत्य समजलं होतं. त्या दिवसानंतर स्वाती बाहेरून तशीच होती, पण आतून पूर्ण बदलली होती. आता ती स्वतःला विचारत होती, मी इतकं सगळं का करते? हळूहळू तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिने तिचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं, नवीन कौशल्य शिकली आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला लागली. घरात सगळ्यांना फरक जाणवू लागला. आता ती प्रत्येक गोष्टीत पुढे नव्हती. सगळं गप्प बसून सहन करत नव्हती. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, आधीसारखी राहिली नाहीस तू, घराकडे लक्षच नाही. स्वाती शांतपणे म्हणाली, आधी मी घरासाठी जगत होती, आता स्वतःसाठी जगायला शिकतेय. काही महिन्यांनी स्वातीला नोकरी मिळाली. पहिल्यांदाच ती स्वतःसाठी उभी होती. आणि एक दिवस सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली. घरात कोणी नव्हतं. पुन्हा स्वातीच पुढे आली. तिने हॉस्पिटलमध्ये नेलं. रात्रभर त्यांच्या शेजारी बसली. रात्री सासूबाईंनी हळूच विचारलं, तू अजूनही एवढं सगळं का करतेस? स्वातीने शांतपणे उत्तर दिलं, मी बदलले पण माझं मन नाही. त्या क्षणी सासूबाईंना सगळं समजलं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर त्यांनी स्वातीचा हात धरला. माफ कर, मी तुला कधीच मुलगी मानलं नाही, पण तू मात्र मला आईसारखंच सांभाळलंस. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. आजपासून तू माझी मुलगी आहेस. स्वाती काही बोलली नाही, फक्त हळूच म्हणाली, आई. त्या एका शब्दाने नातं खरंच बदललं. नातं रक्ताने नाही तर वागणुकीने जुळतं. आणि कधी कधी एक माफ कर सगळं बदलून टाकतं. तुमच्या मते स्वातीने बरोबर केलं का? प्रत्येक घरात असा बदल होऊ शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा.